नमस्कार सगळ्यांना. आज खूप शुभ दिवस आहे. आज श्रावणी सोमवार आहे पहिला. त्याचप्रमाणे आज असा योग जुळून आलेला आहे की आज नागपंचमी देखील आहे. तर माझी रोजच्या देवांची पूजा करून झाली. देवांना फुलं, अक्षदा, धूप, दीप, आरती सगळं करून झालं. त्यानंतर त्याचबरोबर मी इथे नागदेवतेची देखील पूजेची मांडणी केली आहे. तांदळाने मी नागदेवतांची फॅमिली काढली आणि त्यांना तुपाचा, तेलाचा दिवा, त्याचबरोबर गूळ आणि दूध यांचा मी नैवेद्य दाखवलेला आहे. आणि इकडे ग्लासमध्ये जे भरून ठेवले ते मी शिवलिंगावर अभिषेक केला ते जल आहे जे मी प्राशन करणार आहे. तर छान अशी माझी इथे सकाळी सकाळी पूजा करून झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस बघा किती छान आहे. आज तर श्रावण महिन्याचा पहिला सोमवार तर आहेच, पण योगायोग असे जुळून आलेले आहे की आज नागपंचमी देखील आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे भगवान शंकर यांच्या गळ्यामध्ये नागदेवता असतात. तर हे दोन्ही योग एकत्र जुळून येणं हा खरोखर खूप छान असा दिवस आहे असं मी म्हणेन. तर माझी देवांची आणि नागदेवतेची दोन्हींची छान अशी पूजा करून झालेली आहे. आणि मंदिरातही जायचा माझा प्रयत्न असणार आहे. प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेलेले. प्रशांतजींनी कुठलं महादेवाचं एक मंदिर बघितलं, ते बोलले एकांतात आहे ते मंदिर, छान तुला तिथे पूजा करता येईल. तर मी आलो की आपण जाऊ. पण ते एकदा गेल्यानंतर त्यांच्या येण्याची वेळ फिक्स नसते, परंतु ते आले तर आम्ही नक्कीच मंदिरात जाऊ. आणि मी दर श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक करत असते. तर ते करायला बरंच 1-1.5 तास आरत्या वगैरे मंत्र म्हणत लागतात. तर मग मी जमिनीवर बसू शकत नाही. घरात केलं तर मी चेअरवर बसून डायनिंग टेबलवर परातीमध्ये अभिषेक करत असते. तर आम्ही दर्शनाला गेलं तर मी सामान बरोबर घेऊन जाईल. पॉसिबल असले तर तिथे करेल रुद्राभिषेक. मला उंच बसायला लागेल, असं मी जमिनीवर मांडी घालून इतका वेळ नाही बसू शकत. मांडी घालून बसू शकत नाही मेन म्हणजे. आणि नाहीतर मग नुसतं दर्शन करून घेईल आणि मग रुद्राभिषेक जो आहे तो प्रदोष काळात माझ्या घरीच करेल. तर आजचं तर तुम्हाला माहिती आहे 12 वाजेपर्यंत तवा ठेवायचा नसतो, काही चिरायचं नसतं, काही बनवायचं नसतं. प्रशांतजींनी सकाळी सकाळी भगर बनवून खाल्ली. त्यांना मी म्हटलं भगर सोमवारला चालत नाही. ते बोलले मी उपवास नाही धरला आहे, मी अशीच नाश्ता म्हणून खाल्ली. म्हटलं बरं ठीक आहे. तर मी तर असंही 12 वाजेपर्यंत काही करत नाही, त्याच्यामुळे ती काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही की काही कापायचं नाही किंवा तवाकडेही ठेवायचे नाही. जे पण काही कुकिंगचं आहे, माझ्या खाण्यापिण्याची सुरुवातच 12 नंतर होते. तसा तर उपवास आहे. तर चला, शेरू महाराज बघा किती छान झोपला आहे. आता कपड्यांचं मशीन झालं आहे, मी कपडे वगैरे वाळत टाकते आणि मग बोलते तुमच्याशी. नागपंचमीला माझी आई पहिल्यापासून पुरणपोळ्या करत आली आणि माझ्याही मुलीला पुरणपोळ्या खायची इच्छा होती. आज करिण्याला जायचं आहे, तर मग म्हटलं चला करू पुरण. तर इथे पुरण केलेलं आहे. इथे कणिक भिजलेली आहे. भजी थोडीशीच करायची आहे, आमच्याकडे खूप काही खाल्ली जात नाही. इथे सार आहे, कोणी आमटी पण म्हणतो, आम्ही सार म्हणतो. सार केलेला आहे. इथे खीर केलेली आहे आणि याच्यामध्ये राईस आहे. तर माझा चालला आहे अशा पद्धतीने स्वयंपाक. एकदा मी ऑटोने आली होती, बाहेर कुठे गेली होती तर आमच्या सोसायटीचा बाहेरचा रस्ता बघून ते भाऊ बोलले होते मला, तुम्ही मराठी नाही वाटत, तुम्ही जर बघितला असेल तो व्हिडिओ, की काय रस्ता आहे बो. परंतु आम्ही कसं सोसायटीमधून गाडीमध्ये निघतो आणि परत गाडीतून उतरतो, त्याच्यामुळे कधी जाणीव नाही होत रस्ता कसा आहे. आज मी पहिल्यांदा गेटच्या बाहेर पडली पायी. थोडंसं जवळ काम होतं. इतका प्रचंड डेंजर रस्ता आहे की म्हणजे पायी चालणाऱ्यांसाठी खूप मुश्किल आहे. सोसायटी भारी, पण सोसायटीच्या बाहेरचा रस्ता इतका खराब आहे की माणूस चालूच शकत नाही. एक छोटंसं काम होतं माझं, म्हणून मी आले. तुम्हाला माझ्या बागे रस्ता दिसत असेल. सोसायटीच्या बाहेर दुकान आहे, तिथे चालली आहे मी. ॲक्च्युली मला मध घ्यायचं आहे, हनी, पूजेसाठी, म्हणून आली. प्रचंड खराब रस्ता, प्रचंड. बिचारे पायी चालणारे कसे चालत असतील राम जाणे. बघा हा रस्ता, म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांनी कसं काय चालायचं. एवढी वाईट परिस्थिती आहे, विचार सोडून म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत. ते दिसताना एवढं खतरनाक नाही दिसत आहे, चालायला गेल्यावर कळतं की ते खतरनाक आहे रस्ता. आणि हे बघा पुरणपोळ्या बघा माझ्या कशा टम्म मस्त फुगता. बाय द वे प्रशांतजी काय आले नाही आणि माझं मंदिरात जाणं काय झालं नाही. शेवटी मी आज घरीच करणार आहे. देवांची जी पण काही पूजा करेल ती जेवणाआधी करेल रात्री.
देवाचा नैवेद्य. हा आता करीना निघते जरा वेळात. आता कधी येशील बेटा परत? नेक्स्ट मंथ, एक्झॅक्टली नेक्स्ट मंथ. काय म्हणजे गणपती आहे ना, किती तारखेला बसताय 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर. आणि रक्षाबंधन कधी आहे? 28 ऑगस्ट. अच्छा, तू 14 सप्टेंबरला 13 सप्टेंबरला येशील का डायरेक्ट? मी 25 तारखेला येणार आहे. मी तर नाही जात आहे. मम्मानी नागपंचमीमुळे आज पुरणपोळी खीर बनवली आणि मी किती दिवसानंतर खाल्ली. मला खूप आवडलं आणि मम्मीने मला पॅक पण करून दिली रात्री डिनरला. आणि करीना निघाली जायला. गाडीवाला बिचारा येऊन लागला. करीना नेहमी निघाली की इमोशनल होती, ती इमोशनल झाली होती थोडी. तर मग तिला शांत वगैरे केलं तिच्या पप्पांनी. मी आमची काळजी करते, तिला वाटतं आपले मम्मी पप्पा आता वय झालं असं वाटतं तिला. माझा आवाज तू का रडतोय? टिनू चालली म्हणून टिनू रडते असं. तर चला आता आम्ही करीनाला घराच्या अगदी जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर बसवायला आलोय. बाय बिच्चा, बाय. या गाडीने जाते. जसं मी मागे शेअर केलं होतं बघा, ब्लाबला. ब्लाबलानी म्हणजे कसं आहे, आपण एकदम घरच्या गाडीत ट्रॅव्हल करतो असं. काय रे, पुढे बसलेल्या मुलीशी हसतोय का? हा पुढे बसलेल्या मुलीशी हसत होता. हो, शिवभावांनी सांगितलं ते तसं नाही आहे म्हणे, अजून एक पूल बांधायचं आहे. मग पूल त्या टेंडर मधले पैसे पुलाला टाकायचे, म्हणून असं झालं होतं. पण तुमचा रोड तिथंच आहे, शाळेसमोरचाच रोड आहे, तुम्ही बिंदास काम पण करू शकता तिथे. मी धरलं आहे. आणि मी आता इथे रुद्राभिषेक करण्यासाठी 108 इथे बेल घेतलेलं आहे, फूल घेतलेलं आहे, चांगलं असं शुद्ध पाणी घेतलं जे की आम्ही पिणार नंतर. इथे दूध घेतलेलं आहे, जप करण्यासाठी माळ लागेल मला. इथे परातमध्ये मी शिवलिंग ठेवून घेतलं. भरपूर पाणी, मी हे पाणी पूर्ण असं रुद्राभिषेकला वापरणार आहे. इकडे तेलाचा तुपाचा दिवा, भस्म, हळद, कुंकू, अक्षदा सगळं ठेवून घेतलेलं आहे. वरती अगरबत्ती चालू केली आहे. आणि स्नान करून झाल्यावर चौरंगावर मी शिवलिंगाची स्थापन करणार आहे. तर आता रुद्राभिषेकला सुरुवात करते. आणि माझी रुद्राध्यायाची सगळी सेवा इथे करून झालेली आहे. महादेवाचे 108 नावांचं उच्चारण करून मी 108 बेल इथे वाहिलेला आहे. आणि खूप छान असा बेल मला मिळाला. 108 बेल मी वाहिला आहे. आणि आता आरती करायची आहे मला. आणि हे बघा, शेरूबरोबर किती सगळे फ्रेंड खेळायला आले. गुणगुण, मिष्टी आणि त्यांच्याबरोबर अजून या 3-4 मुली आलेल्या आहे. त्या मिष्टी, काय गं मिष्टी? रुद्राभिषेक करून झाल्यानंतर शिवलीलामृतचा पहिला वर 2रा अध्याय मी वाचला. सोमवार ते रविवार असे रोज 2-2 अध्याय वाचायचे असता. 15वा अध्याय काय वाचायचा नसतो असं ग्रंथातच म्हटलेलं आहे. तर सोमवार ते रविवार असं एक पारायण होऊन जातं. तर पारायणाला माझी आजपासून सुरुवात झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आणि हे बघा शेरू, हे बघा शेरू कुठे चालला? कुठे चालला शेरू बाळ? भूर चालला फिरायला, चालला मम्मा बरोबर. आणि आम्ही सिन्नरला आलो कामाकाजी, त्यालाही घेऊन आलो. तो खूप रडतो एकटा घरामध्ये म्हणून. आणि इथे यांचं फ्रीज पूर्ण चॉकलेटने भरलेलं आहे. हे पण चॉकलेट आहे का इकडे? हो, ते पण. अरे वा, खूपच छान छान. कुकीज. हो का? तर हे ऑर्डर आलेली आहे सगळी, म्हणून फ्रीज चॉकलेटसाठी एक वेगळं फ्रीज घेऊन घ्यायचं. हो, घ्यायचंय. हे सगळे चॉकलेट बनवले आहे रोहिणीने. तू क्लास केला होता का रोहिणी? हो, क्लास केलेला आहे चॉकलेटचा. सिन्नरमध्येच का? सिन्नरमध्येच. हां हां. रोहिणी नाशिकला केलेला आहे. हां हां. असतो तो, आणि सिन्नरमध्ये पण केलेला आहे मी. हो का? छान आहे. रोहिणीला तुम्ही फार रेअरली, म्हणजे फार क्वचित दिसली माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून सांगते. ती माझ्या मोठ्या बहिणीची सून आहे. आपली शुभांगी ताईंच्या सूनबाई आहे ह्या. कशी झाली तुझी पंढरपूरची वारी? छान झाली, खूप मस्त झाली. हो ना, पाहिले मी तुझे सगळे व्हिडिओ, छान वाटलं, मस्त. खूप मस्त वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं. वारीला गेल्यानंतर आहे ना, अजिबात घरची आठवण येत नाही. हो ना. मला वारीचा एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे, पण अजून काही बनवलं नाही. हां, बऱ्याच बायका विचारता पण ना, वारीची तयारी कशी करायची, वारीचं. कशी जायचं वगैरे. वारीवर एक स्पेशल व्हिडिओ बनवा, तर बनवणार आहे मी वारीवर एक स्पेशल. हां, म्हणजे जाताना काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय कॅरी केलं बऱ्याच पाहिजे, जणांना ही वारी कशी निघते, काय कुठून निघते, कुठं राहते, काहीच माहिती नाही. हो बेटा. चावती ती.
हाय कर गिरू. गिरू हे बघ गिरू. ही आहे आमची गिरू ना गिरू. गिरू शेरू बरोबर खेळते. मजा गेली जी. मजा गेली बघ ना कुठे जाऊन बसली बघ ती. तुलाच राहून देते का? तुलाच राहून देते का माऊ? हां हां तिथे गेली ती. बरं तुम्ही घरात आहे का? बरं बरं आली हा. शेरू शेरू आपण कुठे आलो? कुठे आलो आपण? शेरू नुसता लपून बसतो इकडे तिकडे. आत्ताही सोप्याखाली लपून बसला. म्याव केला का आत्ता तरी? नाही नाही चावत नाही चावत. जड येतो जड आहे हा गिरू. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आणि आत्ता डीमार्टला जाण्याचा विचार आहे. प्रशांतजी काही कामानिमित्त मुंबईला गेलेले आहे, तर प्रतीक आणि मी जाणार आहे. तर त्याचं बाहेर काहीतरी काम होतं, तो गेला आणि मग त्याने मला आत्ता कॉल केला की मम्मा मी 1-5 मिनटात येतो म्हणे. तर मग तू डायरेक्ट खालीच आहे. तर मी बॅग वगैरे काढल्या आहे इथे या बॅग वगैरे काढल्या आहे. आता चेंज करते आणि जातो डीमार्टला. खूप काही आणायचं नाही आहे, थोडंफार सामान आणायचं आहे, ते घेऊन येतो. घरात लहान बाळ असताना त्याला नादी लावून घरात बाहेर पडताना कशी आयडिया करावी लागते, तशीच काही आयडिया शेरूला घरात सोडून बाहेर पडताना करावी लागते. खायला दिलं की तो खायला लागतो, मग तेवढ्यात पळून जायचं. निघालो आम्ही डीमार्टला. जसं मी वरती सांगितलं की लहान मुलाला नादी लावून घरातून निघताना कशी आयडिया करावी लागते, तसंच प्रतीकने अशी मान डोलली मला बघून की किती वेळ लावला व. कसं आहे आता आपण लगेच जरी येणार आहे, पण एक असतं ना घराबाहेर पडतोय त्याच्या फूडच्या प्लेटमध्ये फूड आहे का, त्याला थोडंसं नादी लावणं, डोक्यावरून हात फिरवणं, त्याला मध्ये बेडरूममध्ये नेऊन मग गपचूप पळणं. त्याने पाहिल्यावर तो काय म्याव म्याव करत बसेल, असं गेल्यानंतरही करतच असेल, पण ते समोर त्याला हर्ट करावं नाही वाटत, म्हणून मग थोडं 2-5 मिनटं इकडे तिकडे झाले. बाय द वे आज मी हा खूप दिवसांनंतर, खूप महिन्यांनंतर हा टॉप वेअर केला आहे. एकेकाळी मला खूप आवडायचा माझा हा टॉप, पण बरेच दिवस झाले नाही घालणं होत. जसं हां छान आहे ना, मला आवडतो. पण मग तेच की मी नेहमीच सांगते, माझं काय प्रत्येकाच्या बाबतीत तसंच होतं. जेव्हा घड्या करून एकावर एक कपडे ठेवलेले असतात, पुढे मागे ठेवलेले असतात, तेव्हा फक्त पुढचेच वापरले जातात. म्हणून त्या हँगरला लावून जर असे ठेवले ना, मग माणूस प्रत्येक कपड्याचं एक टन ह्या हिशोबाने घालेल. पण आमचं तसे नाही आहे. आमचे घड्यांवर घड्यान, मागे पुढे घड्या, त्याच्यामुळे मागचे मागेच राहून जातात. बाकी काही केलं नाही. आहे त्या अवतारात जशी आहे तशी मी निघालेली आहे. रियालिटी आपण एक्सेप्ट करायला हवं. आता आपण आपली 50 क्रॉस करून चुकलो. असं न्यूट्रिशनवर फोकस केलं पाहिजे. न्यूट्रिशनवरून आठवलं मला भूक लागली आता. घराबाहेर बरोबर तुला भूक लागते हा. घरामध्ये तू आला असता जेवायला, ऑप्शन होते खाली, माझी वाट बघण्यापेक्षा वरती आला असता. हो स्वयंपाक केलेला होता. होतं ना जे काही होतं फ्रीज मध्ये, बऱ्याच गोष्टी. फ्रीज मध्ये बघा, फ्रीज मध्ये स्वयंपाक. मग स्वयंपाक कुठे असतं? फ्रीज मध्ये नसतं, मग कुठे असतं? आणि आम्ही अजून पोहोचलो नाही आमच्या घरापासून. आडगावचं डीमार्ट बरंच 10-11 किलोमीटर आहे आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. झाला आहे त्याला जम्प स्टार्ट करो बॅटरीला, म्हणजे बॅटरी टू बॅटरी माहिती ना, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हां तसं स्टार्ट करायचं आणि ती गाडी लावून द्यायची ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्याकडे. नाही तर त्यांना सांग ते टेप डिस्कनेक्ट करून देते बॅटरी. आणि आम्ही डीमार्टमध्ये एंट्री केलेली आहे. आणि हा बघा प्रतीक फोनवरच आहे. त्याला म्हटलं फोन ठेवून दे बाबा, चहाने सुरुवात होते सामान घ्यायची. काय घेत आहे मॅडम? हाय गाईज, पनीर जर तुम्ही खात असाल तर गोवर्धनचं यूज करा. इट इज व्हेरी गुड. हे रिसर्च. अमोल आणि गोवर्धनचं चांगले असतं ना प्युअरिटी, बाकीचं खाण्यापेक्षा. बाकी आता तुम्ही कुठून बघताय त्याच्यावर पण आहे, पण जर गोवर्धन मिळत असेल तर गोवर्धन घ्या. हे डीमार्ट बरंच मोठं आहे आणि इकडच्या सेक्शनमध्ये मी येत नाही कधी, कारण प्रशांतजी बरोबर असतात तर त्यांना खूप घाई झालेली असती. मग मी आज प्रतीक बरोबर आहे तर निवांत सगळं बघून घेते काय काय वस्तू आहे, कपडे, भांडे, खेळणे वगैरे. बरंच मोठं आहे हे आडगावचं डीमार्ट. प्रतीक चाललाय गाडी घ्यायला. गाडी बरीच दूर पार्क आहे. वातावरण बघा किती छान आहे, आभाळ किती मस्त दिसतं. आणि विशेष काही घ्यायचं नव्हतं, पण किती नाही म्हटलं तरी 8-9 हजाराचं होऊनच गेलं सामान. आणि इथे मी माझ्यासाठी घेतलेली आहे गुळ शेंगदाण्याची चिक्की. माझा उपवास आहे. आता तुम्ही म्हणाल आज बुधवार, आज काय उपवास? तर प्रथमतःच मी श्रावण महिन्याचे उपवास धरले. ही गोष्ट प्रशांतजींना माहीत नाही आहे आणि ते माझे व्हिडिओ बघत नाही एवढे आठवणीने. पहिल्यांदाच मी उपवास धरले महिनाभराचे म्हणजे दिवसभर उपवास धरायचा आणि रात्री जेवण करायचं.
तर माझी मोठी बहीण बबला अक्का, बाळा अक्का या दोघी बऱ्याच वर्षांपासून करतात. मी पहिल्यांदा धरले श्रावण महिन्याचा पूर्ण महिनाभराचे उपवास. फक्त त्या दिवशी प्रशांतजींना कळू नये, मुलंही मला खूप ओरडले असते म्हणून रात्री 12ला केक कट केला. तेवढं माझ्याकडून नादात खाल्ला गेला. पण मी पूर्ण श्रावण महिन्याचे उपवास केले. तर मी माझ्यासाठी गुळ शेंगदाण्याची चिक्की घेतली, जी मी हातातच ठेवली. आता गाडीत बसल्यानंतर मी खाणार आहे. एक मला बोलला, मी गाडी घेऊन येतो, तू गपचूप उभी राहा, पिशव्यांना हात लावू नको. खूप काळजी करतो माझी. त्याला असं वाटतं मम्मीला जड उचलायला नाही सांगितलं आहे. बॅग ठेवल्यावर बसते मी एकदम एवढं उचलून. काय एक पण आणू शकतो ना. गाईच माझा अवतार इग्नोर करा. हवेने केस खूप उडत आहेत. आम्ही घरी चाललो होतो. रस्त्यात माझ्या मैत्रिणीचं घर लागलं. मी प्रतीकला म्हटलं, प्लीज प्रतीक चल ना 2 मिनिटासाठी. आणि प्रतीक तयार झाला. आणि माझ्या मैत्रिणीला तुम्ही आधी बघितलं आहे, शिल्पा, तिची बिल्डिंग रस्त्यातच होती. आम्ही आता तिच्या घरी चाललो. ॲक्च्युली ती घरी आहे की नाही हेही मला माहीत नाही. मला सहज असं वाटलं की जस्ट असं तिच्या बिल्डिंगच्या इथून खालून चाललो आहे. म्हटलं चला तिला सरप्राईज देऊ. थँक्यू. आला तुम्हाला म्हणण्यावर भाव खाल्ला आहे मी थोडा. पण म्हटलं चल ना प्रतीक प्लीज चल ना. आला मग प्रतीक. माझी चाइल्डहुड फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड आहे. ॲक्च्युली मला वॉशरूम जायचं म्हणून मी थांबलो. अरे नाही, मी म्हटलं ती मला बघून हॅपी होईल. बापरे माझे केस बघ कसे झाले हवेने. सांगितलं होतं बर्थडेला स्पा करून. स्पा करून परमनंट चांगलं नाही हो. अरे पण 2-3 महिन्यासाठी तर होता ना. नाही, कोणी सांगितलं तुला? वॉश करेपर्यंत चांगले दिसतात. तू आहे ना? हाय शुभ्रनील. हॅलो. ती आत्ताच गेली का दीदी? हां का. हे बघा यांचा मिट्टू. हॅलो मिट्टू. काय नाव रे याचं? मिट्टूच ना? बिट्टू. कोण आलं बिट्टू कोण आलं? त्याला नवीन आणलं का रे हे घर? हां, कारण पहिलं वेगळं होतं. चल मग सांग मम्मीला मी आले होते. हां, बाय. आले नाही तुम्ही एवढ्यात? नाही, आता मम्मीचं काम चालू होतं. हो. नाही काय नाही. चल. माझी मैत्रीण घरी नव्हती. मी जसं म्हटलं तिचा जॉब असतो. तर तिने मला सांगितलेलं आहे ती 5 ते 9 तारीख हे 4 दिवस फ्री असते. पण आम्ही जस्ट खालून चाललो होतो. म्हटलं चला जाऊ, त्यात एवढंच छान वाटेल. तर तिला गाडीत बसून कॉल करते. ती म्हणाल काय गं शाणे, मी येणार होते ना, अर्धा तास थांबायचं ना मग. पण प्रतीकला जायचं आहे ॲज ऑलवेज फ्रेंड्सकडे. त्याला आनंद वाटला हिची मैत्रीण नव्हती, नाही तर एखादा टाइम वाचवायचा आनंद. हा ना, मग टाईम वाचला. कारण ती असती तर 1 तास तर कुठंच गेला नाही. मी हल्लीच नसते 1 तास. नाही, पण मला घरी जाऊन शिवलेलं अमृत वाचायचं आहे, ज्ञानेश्वरी वाचायची आहे. त्याच्यामुळे चला. डीमार्टमधनं आलो आणि मी वर गेलीच नाही. मी प्रतिभाला कॉल केला कारण माझ्या आयब्रोज इतक्या ग्रो झाल्या आहे की काही लिमिट नाही. केसांची वाटच बघा. मग तिला फोन केला. तिला म्हटलं मी आयब्रोज करायला आली. तर तिला जायचं आहे. ती बोलली हो ये पटकन. तर चला आता आयब्रोज करून घेते. बघा किती ग्रो झालं आहे, प्रचंड ग्रो झालं आहे. केल्या मी आयब्रोज केल्या, फोरहेड, अप्पर लिप. आणि पहिले खूप इझिली मी घराबाहेर पडायची. आणि किती नाही म्हटलं तरी शेरू असल्यामुळे मी खूपदा विचार करते नाही का, कंटाळा करते. आता बघा सोसायटीमध्ये आहे प्रतिभाचं पार्लर, तरीसुद्धा इतक्या ग्रो झाल्या होत्या. आणि लिटरली माझा बर्थडे गेला होऊन तरी मी आयब्रोज केला नाही. प्रतीक खूप मागे लागला होता की हेअर ट्रीटमेंट काहीतरी घे, परंतु मी नाहीच घेतली. आणि चला फायनली आज मुहूर्त लागलं. तर तिला जायचं होतं, पण मग मी तिला रस्त्यातनंच कॉल केला. ती बोलली ठीक आहे चालेल ये. तर हे बघा अशा पद्धतीने मी छान अशा आयब्रोज करून घेतल्या. प्रतीकला बाहेर जायचं होतं, तो गेलाही असेल. तो मला बोलला मम्मा मी ग्रॉसरीवर ठेवून चालला जातो. म्हटलं ठीक आहे. मित्राच्या घरी पूजेला प्रसादाला जायचं होतं त्याला. मी आता घरी जाऊन फेस वॉश वगैरे करून घेते आणि शिवलीला अमृतचे अध्याय वाचून घेते. आणि हे बघा शेरूला नवीन खेळणं आलेलं आहे. हे लाईटवर तो खूप एन्जॉय करतो. आणि असाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हो, एक गोष्ट मला प्रामुख्याने मेन्शन करावीशी वाटते. माझ्या खूप सगळ्या मैत्रिणींनी म्हणजेच तुम्ही सगळ्यांनी मला बर्थडे विश केलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. प्रतीक मस्तपैकी त्याच्याबरोबर एन्जॉय करतो आहे. तो मित्राच्या घरूनच जेवण करून आला आणि माझं छान वाचन वगैरे झालं. मी देखील इथेच बसली आहे
आणि हे बघा त्या लाईटला पकडण्याचा प्रयत्न करतो शेरू,